राम राम मंडळी. आत्मा मालिक रामकृष्ण हरी. ओम गुरुदेव सर्वांना. स्पर्श परिसाचा या धार्मिक यूट्यूब चॅनलमध्ये मी सद्गुरू भक्त कांचन आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करत चला पुढील सुंदर मनशांती चिंतन ऐकण्यासाठी. आणि व्हिडिओ ऐकाल तर संपूर्ण ऐका, तरच आपल्याला त्यातून आनंद सुख शांती प्राप्त होईल. जय हरी. अखंड विश्वातील साधू संत भक्त व वारकरी संप्रदायाला नतमस्तक होऊन आजच्या 28व्या भागाला प्रारंभ करत आहे. आजचा सुविचार आहे, जीवनात कधी संधी मिळाली तर सारथी बना, स्वार्थी बनू नका. सारथी बनाल तर जीवनाचा उद्धार होईल, आणि स्वार्थी बनाल तर होत्याचे नव्हते होऊन जाईल, हे नक्की लक्षात ठेवा. आणि आजचा अनमोल असा विषय आहे, ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय, ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय, आणि ब्रह्ममुहूर्तावर उठाल तर सर्व समस्या मुक्त होऊन सुखाचे क्षण अनुभवाल. ब्रह्ममुहूर्तावर उठाल तर सर्व सुखाच्या क्षण अनुभवाल आणि समस्या मुक्त व्हाल. जय हरी. तुकोबाराय म्हणतात, असाध्य ते साध्य करिता सायास, असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. या वचनात प्रयत्नवादाची ऊर्जा आहे. हे वचन कर्तृत्वासंबंधित आहेत. म्हणजेच भक्तजन हो, जर शुद्ध परमार्थाद्वारे प्रगती करू इच्छिता, मग ती आध्यात्मिक असो की व्यावहारिक असो, तर कष्टमय कर्माच्या सातत्याचाच सत्मार्ग अंगीकारावा लागेल. मग प्रयत्नांच्या सातत्याने कर्मानुसार इच्छित गोष्ट प्राप्त कराल किंवा करू शकाल. म्हणजेच महाराज म्हणतात, कारण अभ्यास तुका म्हणे. सातत्याचा अभ्यास व्यक्तीला, साधकाला, भक्ताला सर्व गोष्टी जादूप्रमाणे मिळवून देऊ शकतो बरं. परंतु आपण त्याप्रमाणे आपले आचरण आणि आपली भक्ती करायला हवी. म्हणूनच या सर्व सुखप्राप्तीसाठी ब्रह्ममुहूर्त एक सुंदर सोपा उपाय आहे. खरंच एकदा अनुभव घेऊन पाहाल तर नक्कीच तुमचे जीवन दिव्यमय बनेल, यात शंका नाही. आपल्या हिंदू धर्मात ब्रह्ममुहूर्ताला विशेष महत्त्व आहे. धर्मग्रंथ, वेद पुराण आणि साधू संतांनी, ऋषीमुनींनी पहाटे उठणे आरोग्यासाठी, आपल्या प्रगतीसाठी, आपल्या मानसिक शांततेसाठी किती आवश्यक आहे हे अनुभवानं सांगितलेलं आहे, हे आचरण करून सांगितलेलं आहे. आपण फक्त त्या मार्गानं जाणं गरजेचं आहे. ब्रह्म म्हणजे काय, मुहूर्त म्हणजे काय, तर लक्षात घ्या, ब्रह्म म्हणजे देव आणि मुहूर्त म्हणजे वेळ. म्हणजे देवांचा काळ हा रात्रीचा शेवटचा प्रहर मानला जातो बरं. पहाटे 3 ते 5:30 या वेळेला ब्रह्ममुहूर्त असे म्हणतात. दिवसाच्या 24 तासात 30 मुहूर्त असतात. म्हणजे एक मुहूर्त हा 48 मिनिटांचा असतो, 48 मिनिट. ब्रह्ममुहूर्त हा रात्रीचा चौथा प्रहर असतो. सूर्योदयाच्या आधीच्या प्रहरात 2 प्रहर असतात, 2 मुहूर्त असतात. त्यातल्या पहिल्या मुहूर्ताला ब्रह्ममुहूर्त असे म्हणतात. यानुसार 4 ते 5:30 हा श्रेष्ठ ब्रह्ममुहूर्त मानला गेलेला आहे. यावेळी पहाटे वातावरण शांत असते. ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय हे मी आपणास सांगत आहे. यावेळी पहाटे वातावरण शांत असते. जीवनातील महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी, महत्त्वाच्या योजना करण्यासाठी हा काळ योग्य मानला जातो. कारण या वेळेमध्ये, या काळामध्ये, या प्रहरामध्ये शुभ कार्य, शुभ विचार, साधना, नामजप, ध्यानधारणा केल्या गेल्या तर त्या लवकर पूर्णत्वाला प्राप्त होतात. कारण या काळातील उपासना केल्याने देवाचा विशेष आशीर्वाद मिळतो. गुरुमाऊलींची सुद्धा आपल्यावर कृपा होते. पण साधक हो, भक्तजन हो, आपण परिस्थितीने सामान्य माणसे आहोत. खूप काय आपण टाटा विरला नाही. मग असे जरी असेल
तरीसुद्धा आहे त्या परिस्थितीमध्ये सामान्यपणे आपण काय करावे? कष्टाने, सत्याने जगणारी माणसं आपण. पण आपण पहाटे उठायला हवे. आपल्याला जर प्रगती करायचे, पांडुरंग परमात्म्याला डोळे भरून पाहायचे, या भक्तीच्या बळावर आपल्याला सर्व काही मिळवायचे, तर जे अनुभवास येईल ध्यानाने, पहाटे उठण्याने, ते अक्षरात सांगणे कठीण आहे बरं. या ठिकाणी स्वानुभव घेणे महत्त्वाचे आहे. देवा सांगो सुख दुःख, देव निवारील भूक. पहाटेच्या वेळी उठा आणि पॉझिटिव्ह थिंकिंगने परमेश्वराचं ध्यान, चिंतन, नामस्मरण करा. आवडत्या गुरूंचे ध्यान करा. आवडत्या देवी देवतेचे ध्यान करा. नाहीच ध्यान लागले तर मातापित्यांना हृदयात पाहून ध्यान करा. आणि मग पहा, आपल्याला खरोखर सुखाची प्राप्ती होत चाललेली आहे हा अनुभव येईल. पहाटे उठा देवाला भेटण्यासाठी, देवाला डोळे भरून पाहण्यासाठी, देवाला आवडणाऱ्या भक्ताच्या यादीत आपले नाव सामावण्यासाठी. आणि मग पहा, जीवनाचा उद्धारसुद्धा होईल. ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय हे आता आपण पाहिले. पण आता यावेळी आपण उठाल तर आपले अनेक प्रश्न, समस्या, दुःखातून आपण कसे बाहेर येऊ आणि सुखाचे क्षण कसे अनुभवू हे आपण आता पाहणार आहोत. म्हणून साधकाने प्रसन्न मनाने सातत्याने जर पहाटे 3 ते 4 किंवा 4 ते 5:30 कमीत कमी या वेळेत उठून साधना, ध्यान, नाम, जप करावे, तर अनुभव हाच येईल की यावेळी सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह अधिक असतो. ब्रह्ममुहूर्तावर देवी देवता पृथ्वीवर येतात. आपले पूर्वजही घरी येतात. मग तुम्ही भक्तीद्वारे साधना साधून संधान जर त्यांच्याशी साधले गेले तर आपल्या अनेक समस्या, संकटे, दुःख निवारण होते. आणि यासाठी आपण प्रभूकडे प्रार्थना कराल तर पहाटेची प्रार्थना ही शीघ्रपणे देवाला पोहोचते. व जशी साधना, भक्तिभाव असेल तसतशा भक्ताच्या समस्याही निश्चित कमी कमी होऊन पूर्ण नष्ट होऊन जातात. परंतु ध्यानावर राहून ध्यान कराल, नामजप कराल, तर मग या गोष्टी साध्य होतील. मग आता पहा, पहाटे उठल्यावर हातपाय स्वच्छ धुवून एका आसनावर आसनस्थ होऊन डोळे बंद करून मी आणि माझा देव, देव आणि मी याच विचारांच्या आवर्तनात मन एकाग्र करून देवाला आळवा, साद घाला. पण अनेक दिवस किंवा महिने गेल्यावर मन नक्कीच एकाग्र होईल. यामुळे काय होणार तर दिवसभराचा ताणतणाव, दगदग दगदग आणि नकारात्मक गोष्टींचे विचार हे कमी होऊ लागेल आणि सकारात्मक ऊर्जा अनुभव येण्यास मदत होईल. पर्यायाने मन सुखी, शांत होण्यास मदत होईल. आणि जसजसं साधक हो आपली साधना वाढू लागेल, आपण पहाटे उठू लागू, तसतसे भक्तजन हो पहाटेचे वातावरण हे आपल्याला शांत आणि पॉझिटिव्ह थिंकिंग आहे असे आपल्याला अनुभव असेल. आपले मन मग लवकर एकाग्र होऊ लागेल. मन पहाटेच्या वेळी शुद्ध असते. मग आपण सुद्धा या वातावरणाच्या प्रभावाने आनंदी होऊन सकारात्मक विचार, आपल्या समस्या, दुःखाबद्दल देवाला प्रार्थना करू शकतो की हे ईश्वरा, आमच्यावर आलेल्या या संकटातून, या त्रासातून आम्हाला मुक्ती दे. आम्ही तुला कधीही विसरणार नाही. आणि मग पहा, आपली निर्णय क्षमतासुद्धा बळकट होऊ लागते आणि हळूहळू आपला त्रास, दुःख, कष्ट कमी होतात. पण हा अनुभव घ्याल तर स्वानुभव येईल ना. जसं आपण साखर खाल्ली तर ती गोड आहे. गोड आहे हे माहीत आहे. देव आहे हे माहीत आहे. साखर खाल्ली तर त्याचा स्वाद कळेल. तसं आपण भक्ती केली तर आपल्या समस्या कमी होऊन आपल्या इच्छा पूर्तीसाठी ईश्वर नक्कीच आपल्यावर कृपा करेल, हे लक्षात घ्या. मग पहाटे देवाच्या ध्यानधारणेच्या कर्माने आपल्याला जीवनाचे सत्यसुद्धा समजून येईल. जीवनाचे सत्य काय? संसारावर आपण मनापासून प्रेम करतो. तितकंच प्रेम जरी आपण ईश्वरावर केलं तरी आपल्या जीवनाचा उद्धार होईल, हे लक्षात घ्या.
ब्रह्ममुहूर्तावर ज्ञान वाचा, ऐका, म्हणजे एखादं ज्ञान वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, एकनाथ गाथा वाचा, मृत्युंजय ग्रंथ वाचा, ययाती वाचा, जय शिवरायांचं जीवनचरित्र वाचा, सर्व क्रांतिकारकांची जीवनचरित्रे वाचा. जे तुम्हाला आवडेल विषय, तो चांगला विषय वाचा आणि मग पहा, ऐका किंवा जप करा. हे फळ, या गोष्टीचं फळ आपल्याला मिळणार हे शाश्वत आहे. अष्टांग हृदयानुसार ही वेळ आध्यात्मिक ज्ञान आणि बुद्धी जाणून घेण्यासाठी सर्वात योग्य वेळ आहे. साधकाला म्हणूनच यावेळी धर्मग्रंथांचा अभ्यास जर साध्य करता आला तर अनेक मानसिक समस्या, संकटे, प्रश्न दूर होण्यास आपोआपच मदत होते. उदाहरण पहा, वाल्मिकी रामायणामध्ये ब्रह्ममुहूर्ताबद्दल एक कथा सांगण्यात आलेली आहे. यानुसार पवनपुत्र हनुमानजींनी ब्रह्ममुहूर्तामध्येच अशोक वाटिका गाठलेली आहे. तिथे त्यांनी वेदमंत्रांचे पठण, सीतामाताची भेट घेऊन तिथे त्यांनी ब्रह्ममुहूर्तावरती वेदमंत्रांचे पठण आणि माता सीतेला पठण करून ऐकवलेले आहे. वर्णकीर्तिमती लक्ष्मी स्वास्थ्यमायुष्य विदन्ती ब्राह्मे मुहूर्ते संजाग्रच्छी वा पंकज यथा. वर्णकीर्तिमती लक्ष्मी स्वास्थ्यमायुष्य विदन्ती ब्राह्मे मुहूर्ते संजाग्रच्छी वा पंकज यथा. म्हणजेच ब्रह्ममुहूर्तामध्ये उठून सौंदर्य, लक्ष्मी, बुद्धिमत्ता, आरोग्य लाभून शरीर रोगमुक्त बनते आणि अनेक समस्यातून माणसाची, भक्ताची सुटका होते. कारण ब्रह्ममुहूर्त आणि निसर्गाचाही फार घनिष्ठ संबंध आहे बरं. पहा, आपल्या लहानपणी घड्याळ एखादंच असायचं घरामध्ये. मोबाईल तर नव्हतेच, टी व्हीसुद्धा नव्हते, रेडिओ क्वचितच असायचा. तर आपल्याला किती वाजले हे आपली आजी, आपली आई, आपले वडील, आपले घरातले मोठे वडीलधारी कोंबडा हरवला की सांगायचे, किंवा त्यांच्या लक्षात सुद्धा पहाटेचा हा कोणता प्रहर आहे हे अनुभवानं ते आपल्याला सांगायचे. म्हणूनच निसर्गाचा घनिष्ठ संबंध हा ब्रह्ममुहूर्ताशी आहे. यावेळी पशुपक्षी जागे होतात आणि किलबिल सुरू होते बरं. कमळाचे फूल सुद्धा बहरते आणि कोंबडा सुद्धा भांग देऊ लागतो. एक प्रकारे निसर्गात चैतन्य निर्माण होते, हे लक्षात घ्या. म्हणजेच साधकाने, भक्ताने, अर्थात जमेल त्या प्रत्येकानेच यावेळी उठणे, जागे होणे, अंथरुणातून बाहेर येणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यास करणे, संसारिकांनी किंवा ज्यांना अनेक समस्या, त्रास, दुःख असणाऱ्यांनी आपले मनोबल वाढवणे आवश्यक आहे. परमात्म शक्तीला शरण जाऊन आपल्याला त्रासमुक्त करण्याची विनंती भगवंताकडे केली जावी. आणि मग आपण हातात जी चांगली धार्मिक, सामाजिक, आपल्याला संसारासाठी असो किंवा आपल्या आत्मप्रगतीसाठी असो, जी कामे आपण हातात घेतलेली आहेत ती नक्कीच पूर्णत्वाला जाण्यास सुरुवात होते. परंतु हा अनुभव येण्यासाठी आपल्याला पहाटे उठावे लागेल. मग का बरं उठावे लागेल पहा. जसं बाळाला काय पाहिजे हे आईला सांगावं लागतं का हो? नाही. तद्वतच भक्ताला काय पाहिजे हे देवाला, गुरुमाऊलींना सांगण्याची गरज नाही. पण बाळ रडले की बाळाला आई जवळ घेतेच. तद्वतच शुद्ध मनाच्या भक्तीला, साधनेला देव स्वीकारणारच, यावर विश्वास ठेवा. चिंतने चिंतने तद्रुपता. तुम्ही ज्या जीवनाचे चिंतन कराल, ज्या विचारांचे चिंतन कराल, वास्तू त्याला तथास्तु म्हणते. हे मागील व्हिडिओत पण मी आपणास सांगितलेले आहे. म्हणून वास्तूमध्ये नेहमी चांगलं बोला, आपले चांगलंच होईल. जे भक्त किंवा लोक ब्रह्ममुहूर्तावर उठतात दररोज, त्यांना यश, सुखाची प्राप्ती होण्याची शक्यता जास्त असते. कारण पहाटेची सकारात्मक ऊर्जा मनात उमंग, आस्था आणि उत्साहाची भावना ही वाढीस लावत असते.
म्हणूनच भक्तजन हो, आज आपण ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय आणि ब्रह्ममुहूर्तावर उठाल तर सर्व समस्या मुक्त होऊन आनंदाचे क्षण अनुभवाल, हे आपण पाहिलेलं आहे. आजचे सार आहे, ज्यांना जीवनात सत्य मार्गाने खरंच काही मिळवायचे, प्राप्त करायचे, त्यांनी या अनमोल अशा ब्रह्ममुहूर्ताच्या संजीवनी शक्तीचा अमृततुल्य वेळेचा फायदा करून घेण्यासाठी पहाटे जप तप साधना करून दैवी आशीर्वाद प्राप्त केला पाहिजे. कारण यावेळी केलेली साधना, व्यायाम हे सर्व श्रेष्ठ असं मानलं जातं. रोगप्रतिकारक आपलं शरीर बनलं जातं. शरीर आणि मेंदू हे सकारात्मक साथ यावेळी देत असतात. दिवसा आपल्या मनामध्ये अनंत विचार असतात. आपल्यालाच कळत नाही थोड्या वेळानं, मी काय विचार करत होतो बरं? आणि कशासाठी तो विचार करत होतो बरं? आणि जर एखादी व्यक्ती तुम्हाला त्रास देत असेल, तुमच्यावर अन्याय करत असेल, तर थोडा संयम ठेवा, थोडंसं शांत राहा. वेळ आल्यानंतर परमेश्वर पाहून घेईल. तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी. या वृत्तीला या आणि मग पहा, कर्माची काठी जो वाईट वागेल त्याच्यावर तर पडणारच, पण जो चांगला वागेल त्यालाही त्याचे सुखकर परिणाम अनुभवता येतील. हा निसर्ग नियम आहे. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. जे कर्म कराल त्याला प्राप्त व्हाल. आत्मा मालिक. ओम गुरुदेव. तर भक्तजन हो, आजचा 28वा धार्मिक भागही आपणास आवडलाच असेल. आणि नवीन जे साधक जोडले जात आहेत, त्यांनी प्रथमतः व्हिडिओ भाग 1 स्पर्श परिसाचा हा जरूर ऐकावा. मग आपणास नक्कीच पुढील भागातील धार्मिक महत्त्व आणि मर्म लक्षात येईल. आणि व्हिडिओ जेव्हा आपण पाहाल, धार्मिक असो, आपल्या आवडीचा असो, तो आपण पूर्ण पाहिला तरच त्यातील आपणास महात्म्य, महत्त्व लक्षात येईल आणि त्याचा उपयोग आपल्या जीवनामध्ये करून घेता येईल. पहा, पंचपक्वान्नाची एखाद्या लग्नामध्ये पंगत आहे आणि पंचपक्वान्नाचं ताट आपल्यासमोर दिसत आहे. पण आपण त्या ताटाजवळ जायचंच नाही. आपण लांबूनच गुलाबजाम खायचे, जिलेबी खायची, मठ्ठा प्यायचा, पुरी भाजी खायची, श्रीखंड खायचं. असं होईल का हो? नुसतं नजरेनं असं होईल का? पाहून असं होईल का? तर नाही. आपल्याला जावं लागेल त्या ताटाजवळ, बसावं लागेल तिथे आणि मग आपल्याला ते अन्न तोंडात घालावं लागेल, चावावं लागेल, त्याचा स्वाद घ्यावा लागेल आणि मग आपलं पोट भरेल की नाही? तसंच आहे भक्तीचं सुद्धा. आपण कोणतंही गोष्ट पाहताना, करताना आध्यात्मिक जी असेल, तर ती पूर्णपणे समजून घेतली, ऐकली तरच त्याचा फायदा होईल. अन्यथा त्याचा फायदा आपणास होणार नाही. म्हणूनच भक्तजन हो, पुढील सर्व व्हिडिओ पाहाल तर पूर्णपणे पाहाल अशी आशा आहे. पुढील सर्व संतमय शिवमय धार्मिक भाग पाहण्यासाठी स्पर्श परिसाचा या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त संख्येने लाईक, शेअर, सबस्क्राईब करून या भक्तिशक्तीच्या महायज्ञाचे एक आपण भाग व्हावे, ही इच्छा. स्पर्श परिसाचा हा तुमचा माझा ईश्वराचा चॅनल आहे असं लक्षात घ्या. कारण कुठलंही सामाजिक आणि धार्मिक काम हे वैयक्तिक नसते, तर ते सर्वांना मिळून असते, सर्वांसाठी असते, सर्वांनी केलेले असते, सर्वांच्यासाठी असते, हे लक्षात घ्या. पुनश्च एकदा स्पर्श परिसातील सर्व कुटुंबातील सर्व सदस्यांना कोटी कोटी प्रणाम आणि जे या कुटुंबामध्ये नवीन येत आहेत त्यांच्या आत्मदेवाला सुद्धा कोटी कोटी प्रणाम करून त्यांचे स्वागत आहे. धन्यवाद. आत्मा मालिक. जय शिवराय. जय श्री कृष्णा. जय हिंद. जय भारत. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी.